आता परिचयच करून देणार नाही. ठीक आहे, पहिल्यांदा नवीन आहे सोडून नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय आहेत ना महोदय. 110 पैठण छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले श्री विलास संदीपानराव भुमरे विधानसभा सदस्य यांचा आपणास आपल्यामार्फत सभागृहाला परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे. ठीक आहे, आता परिचयच करून देणार नाही. ठीक आहे, पहिल्यांदा नवीन आहे सोडून महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज पहिलाच दिवस होता आणि अधिवेशनाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित सदस्यांचं विधानसभेला ओळख करून दिली जाते आणि या पहिल्या दिवशी पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास संदीपान भुमरे यांची ओळख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहाला करून देत होते. शिंदेंचे आमदार आहेत ते, शिंदेंच्या शिवसेनेचे. मात्र पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस जेव्हा विलास भुमरे यांची ओळख करून देत होते सभागृहाला, तेव्हा ते सभागृहामध्ये उपस्थित नव्हते आणि त्यांची ओळख करू दिल्यानंतर संदीपान भुमरे कुठे आहेत अशी विचारणा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला केली तेव्हा ते अनुपस्थित आहेत असं देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आलं. त्यावर आता नवीन सदस्यांची सभागृहाला यानंतर मी ओळखच करून देणार नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी अर्थातच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला लगावला. त्यावर सभागृहातील काही सदस्यांनी स्मितहास्य केलं. मात्र आपण व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बघू शकतो की जरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांना केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा एकनाथ शिंदे यांना राग येणार नाही किंवा त्यांच्या सदस्यांना राग येणार नाही याची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी हसत खेळत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा यानंतर मी नवनिर्वाचित सदस्यांची ओळख सभागृहाला करूनच देणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हटले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्यांचे एक्सप्रेशन आपण स्पष्टपणे बघू शकतो. एकनाथ शिंदे यांना विलास भुमरे हे अनुपस्थित आहेत सभागृहामध्ये हे लक्षात येताच त्यांना राग आल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे आपल्याला जाणवतं आहे आणि त्यामुळं विधानसभेच्या अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या सदस्याला थोडक्यात झापलं अशा प्रकारची परिस्थिती आज विधानसभेमध्ये बघायला मिळाली. यावर तुम्हाला काय वाटतंय? अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेच्या सदस्यांनी अर्थात विलास भुमरे यांनी विधानसभेत हजर राहायला हवं होतं का? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.